तर ही महत्त्वाची बातमी समोर येते। नवी मुंबई मनपा कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव मात्र गायब आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावललं जात असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्यात। आपल्यासोबत स्वतः नरेश म्हस्के हे जोडले गेलेले आहेत। खासदार नरेश म्हस्के आपल्यासोबत आहेत। खरं तर नरेशजी, सतत या घटना होत असताना आपल्याला पाहायला मिळतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेतरी राजकीय प्रोटोकॉल पाळला जात नाहीये का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय। तर कुठेतरी राजकीय प्रोटोकॉल पाळला जात नाहीये का, असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय नरेशजी। हे बघा, एखाद्याची रेष पुसून स्वतःची रेष मोठी करता येत नाही। त्यासाठी स्वतःची रेष मोठी करावीच लागते आणि स्वतःची रेष मोठी करता येत नसल्यामुळे काही जण असे बालिश उद्योग करीत आहेत। शिंदे साहेबांचं नाव आहे जनतेतील, राज्यातील जनतेच्या मनावर कोरलं गेलेलं, हृदयावर कोरलं गेलेलं आहे। त्यामुळे कोणाही माईचा लाल जरी आला ना तरी शिंदे साहेबांचं नाव ते पुसू शकत नाही। हे कोत्या वृत्तीचं लक्षण आहे। महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जेव्हा मी त्यांना जाब विचारला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आम्ही जी कच्ची पत्रिका बनवली त्यात आम्ही नाव टाकलं होतं, आमदार निधी हा आम्ही उल्लेख केला नाही। तरी सुद्धा ते नंतर महापौर आणि या सगळ्या त्यांनी गणेश नाईकांचं नाव सांगितलं। हे चुकीचं आहे। अहो, ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्यांचा काही संबंध नसताना प्रत्येक पत्रिकेवर आम्ही त्यांचं नाव टाकतो आणि मुळात ती जी कामं आहेत ती शिंदे साहेबांच्यामुळे मी स्वतः पाठपुरावा केला। 10 जून 2025चं माझं पत्र आहे, त्यामुळे ती कामं झालेली आहेत। आयत्या बिळावर नागोबा बसण्याची गरज नाहीये। परंतु अशा पद्धतीने कृती करून आपलं नाव घालवण्याचं काम ही लोक करतायत। वैयक्तिक वाद खरं तर म्हस्केजी वेगळे असतात, परंतु हा जो राजकीय प्रोटोकॉल असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो आणि हा पाळावाच लागतो। याबद्दल काय प्रतिक्रिया? हे बघा, मग मला हेच तर म्हणणं आहे की ही कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी नाही, स्वतःच्या खिशातून कोणी कामं केलेली नाही आहेत। राज्य शासनाचा विषय आहे। राज्य शासनाचे ते पालकमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत। पालकमंत्र्यांचं नाव हे प्रोटोकॉल प्रमाणे असलं पाहिजे, त्यांची वेळ घ्यायला पाहिजे। त्या कार्यक्रमांकरता त्यांनी स्वतः निधी उपलब्ध करून दिलेला आहे। परंतु केवळ व्यक्तिगत दोष, नवी मुंबई बरं त्या महानगरपालिकेत आमचे 42 नगरसेवक आहेत असं नाहीये, वेगवेगळे लढलो तरी सुद्धा 42 नगरसेवक आहेत। परंतु अशा पद्धतीने जे काही कृती चाललेली आहे त्यातून हीच मंडळी छोटी होत आहेत। एकनाथ शिंदे साहेब छोटे नाही होत आहेत। एका पत्रिकेवर त्यांचं नाव टाकलं नाही म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची लोकप्रियता कमी नाही होणार, परंतु लोक यांना दूषण देणार। स्वतः त्या महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक सांगतायत की चुकीचं चाललेलं आहे, भाजपचे आमदार सांगतायत चुकीचं चाललेलं आहे, त्यांना सुद्धा विचारात घेतलं जात नाहीये। त्यांच्या मतदारसंघात कार्यक्रम आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांना विश्वासात घेतलं जात नाही। त्यांची प्रतिक्रिया घ्या, तुम्हाला कळेल मंनाताई म्हात्रेंची। जी, मात्र म्हस्केजी, आता तुमची पुढील भूमिका काय असणार? तुम्ही स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत याबद्दल चर्चा करणार आहात का? हे बघा, एकनाथ शिंदे साहेब अशा छोट्या गोष्टींवर कधीही लक्ष देत नाहीत, परंतु आमचा शिवसैनिक नगरसेवक त्यामुळे प्रचंड वैतागलेला आहे आणि तो आता रस्त्यावर आलेला आहे, आपण पाहताय। जी, निश्चितच म्हस्केजी, धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।